नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, एक न्यूज आलेली आहे टाइम्स ऑफ इंडिया या न्यूजपेपरमध्ये। तर कोणती न्यूज आहे ती अगदी तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे। आजच ही न्यूज आलेली आहे, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता 3 तारखेला। तर नीट चौकशी अशी ही न्यूज म्हणून आपण मी दाखवत आहे। तर NMCने 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले, आणखीन 26 जणांना निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर ह्याच्याविषयी अगदी पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला या यूट्यूबच्या मार्फत दाखवणार आहे। तर व्हिडिओ हा तुम्ही अगदी शेवटपर्यंत तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल पूर्णपणे ही न्यूज काय आहे ती। तर वैद्यकीय प्रवेशांमधील गैरप्रकार कारवाई करताना राष्ट्रीय आयोगाने नीट UG 2024च्या पेपर लीकमध्ये सहभागी आढळलेल्या 26 MBBS विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत। तर 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी इतर 14 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहेत, असे एका सूत्राने गुरुवारी म्हणजेच काल हे सांगितलेलं आहे। तर ह्या न्यूजमध्ये आणखीन पुढे मी तुम्हाला सांगत आहे की जे NMCद्वारे घेण्यात येणाऱ्या संपूर्ण भारतातील प्रवेश परीक्षेतील अनियमिततांची चौकशी करणाऱ्या केंद्रीय म्हणजे CBI कडून मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे, असंही ते तिथे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि चालू असलेल्या चौकशीतून एक भाग म्हणून NTAने 2024, 2025 आणि 2026 मध्ये 42 विद्यार्थ्यांना नीट UG परीक्षा बसण्यासाठी बंदी घातलेली आहे, असंही या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर इतर 9 उमेदवारांना 2025 आणि 2026 सत्रांसाठी बंदी घालण्यात आली आहे। तर दरम्यान इच्छुकांची उमेदवारी चौकशी होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे, असंही या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर पुढे आपण पाहूया की या उल्लंघनाची तीव्रता आणि वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता कमी करण्याची त्याची क्षमता लक्षात घेता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने संबंधित वैद्यकीय महाविद्यालये आणि संस्थांना 26 MBBS विद्यार्थ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे असे निर्देश जारी केलेले आहेत, असं सूत्रांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे। आणि पुढे दिलेलं आहे की शैक्षणिक फसवणुकीबाबत NMCने अगदी हे वैद्यकीय प्रवेशांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासनही दिलेले आहे, असंही सांगलेलं आहे। आणि 4 मे रोजी म्हणजे उद्या होणाऱ्या हे नीट UG 2025च्या काही दिवस आधी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे, असं हे पूर्णपणे या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर जस्ट अगदी तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असावी त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही अगदी घाबरून जाऊ नका, कारण खूप सारे विद्यार्थी खूप सारे व्हिडिओ पाहत आहेत आणि बऱ्यापैकी कॉल मेसेज येत आहेत की मॅडम अशी न्यूज आहेत की खरंच ह्याच्याविषयी हे काय किती तथ्य आहे हे सांगत आहेत। त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ बनवला आहे की ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका, जस्ट एक न्यूज आहे। तर गेल्या वर्षी ज्या काही प्रकार झालेले आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी अगदी कठोर पावलं NMCने उचललेले आहेत आणि ज्या विद्यार्थी त्यात सहभागी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अगदी कठोर पावलं उचललेली पण आहेत आणि त्यांना निलंबित पण केलेलं आहे। आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना अगदी 2024, 25 आणि 26 मध्ये एक्झामसाठी सुद्धा त्यांना बसू दिलेली परमिशन दिलेली नाही आहे। तर असे जे काही टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपरमध्ये किंवा ABP माझावरती खूप साऱ्या न्यूज चॅनलवरती दाखवत आहेत, त्यामुळे विद्यार्थी पालक पण जरा थोडेसे डिस्टर्ब झालेले मला जाणवत आहे त्यांच्या मेसेजवरून आणि फोनवरून, त्यामुळे मीच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।